जय श्रीराम, सुप्रभात. इकडे छान अशी रामानंदाचार्यजींची पूजा करून घेतलेली आहे आणि सकाळ सकाळ गणपतीची आरती केलेली आहे. श्रेयानं बनवला होता छान असा जास्वंदीच्या फुलाचा हार, खूप छान बनवती श्रेया. आणि इकडे मग माझी पूजा ती करून झालेली आहे. म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागावं. इकडे स्वयंपाकाची तयारी झालेली होती, पूर्ण स्वयंपाक ती करून घेतला आणि परत दुपारनंतर मी इकडं शेवच्या लाडूचा बेत घातलेला होता बघा. आज बनवायचे होते शेवचे लाडू, जे की आपल्याला गौराईच्या फराळात मांडण्यासाठी ते शेवचे लाडू बनवायचे होते. हे आपल्या हरभऱ्याच्या डाळीपासून, जे की बेसनपासून बनतात. खूप छान लाडू झालेले होते आणि एकदम छान लाडूची शेव पण पाडलेली होती, कारण शेव ही मी नाजूक बनवलेली होती. आणि इकडं छान असं माझं एकटीचंच लाडू वळायचं काम चालू होतं बघा. पिऊ आलेली होती तेवढ्यात, परंतु पिऊ काय वळू लागलेली नाही. पिऊला जरा असं थोडं काम होतं दुसरं, त्याच्यामुळे तिनं काय वळू लागलेली नाही. चला म्हटलं आपल्या एकटीला तर करावंच लागणार आहे. आणि दुपारनंतर आरतीला जायचं होतं, म्हणजे की संध्याकाळी 7ला जायचं होतं, पण काही मात्र दुपारच्या नंतरच असते. चला आपल्याला आरतीला जायचे, घरचं काम आवरायचे. त्याच्यामुळे मग स्वयंपाक करायला घेतलेला आहे. मला तर गुरुवार होता, मी गुरुवार दुपारी सोडलेला होता. आता श्रेयाने पिऊने पण त्यांच्यासाठी दुपारनंतर भात केलेला होता, जो की त्यांनी शाळेतून आल्यानंतर खाल्ला होता. त्यांना काही एवढी भूक नव्हती, मग त्यांच्यापुरतंच जे की आहून पुरतंच चपात्या 2-4 चपात्या भाजी करून ठेवायची होती. इकडे गॅसही स्वच्छ करून घेतला, अगदी सगळं गॅसचं घर ते पुसून घेतलं. म्हटलं चला स्वच्छ एकदा करून ठेवलं की आरतीहून यायला बराचसा उशीर होतो, 10:30 किंवा 10 वाजतात. आणि त्यामुळं सगळं इथलं घरातलं काम हे आवरून घेतलेलं होतं. आता आहो येतात तोपर्यंत म्हटलं चला भट्टीला पण पेटू घालून घ्यावं. इकडं आहो यायच्या आधी भट्टीला पण पेटू घातलेला आहे आणि लवकरच मंदिरात जायचं होतं. पाऊस तर चालूच होता. तशाच पावसात मग आम्ही निघालो बघा मंदिराकडे. तर पायघडी ती झालेली होती, छान असं सगळ्या बायका जमलेल्या होत्या. आरतीचा टाईम झालेला होता. ऑनलाईन आरती ह्यावेळेस मागवून घेतलेली होती, कारण गेल्या वेळेसच्या आरतीला हाजरी काय लागलेली नव्हती आणि एक एक्स्ट्राची आरती मागवून घेतलेली होती बघा. श्री गजानन महाराज पुण्यतिथी असं पण कार्यक्रम होता, कारण 115 वर्षातनं हा योग आलेला होता. वार गुरुवार, ऋषीपंचमी असं सगळे योग जुळून आलेले होते 115 वर्षातनं, असं मोबाईलला पण ऐकायला भेटलं. आणि गजानन महाराज आज म्हणजे की त्यांचा जन्म झालेला होता, त्यासाठी गजानन महाराजांवर पण फुलं टाकली. छान असं गजानन महाराज हे आपल्या रामानंदाचार्यजींचे आराध्य आहेत आणि त्याच्यासाठी त्यांचा पण प्रतिमा आणलेली होती तिथे. आणि आरती ही आज मुलींनीच केलेली होती, ज्या का मुली हाजरी लावत होत्या. प्रत्येक ती 17 ते 18 गुरुवार ज्यांनी हाजरी लावली त्यांच्या हस्ते आज आरती होती. खूप त्यांना पण आनंद झाला, एक उत्साह निर्माण झाला की आपल्याकडून पण आरती व्हावी. आणि त्यांची खरंच बऱ्याच दिवसापासून इच्छा पण होती आमच्याकडून आरती व्हावी, आणि आज त्यांना त्या शेवेचा प्रसाद भेटलेला आहे किंवा फळ भेटलेलं आहे. छान असे मुलींनी आरती करून घेतली. वारकरी संप्रदायाचा पण गजर झाला आणि आपल्या रामानंद संप्रदायाचा पण गजर झाला. आणि असंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.